बहुरूपी महाराष्ट्रातील एक लोककला. अगदी गावखेड्यात वाड्या वस्त्यांवर फिरून पोलिसांच्या वेशात लोकांचं मनोरंजन करणारी ही एक कला आहे. अगदी ऐतिहासिक कालखंडापासून बहुरूपी ही लोककला चालत आली आहे. परंतु शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही कला आजच्या आधुनिक युगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजही गावखेड्यात क्वचित बहुरूपी आढळतात. पोलिसांचा वेश धारण करून गावभर मनोरंजन करतात. त्या बदल्यात लोक त्यांना धान्य किंवा पैसे देतात. मी आहे बहुरूपी कलाकार अनिल भीमराव शेगर, राहणार वाशी. लोकांचे मनोरंजन करून सनी कला करतो. शिवाजी महाराजच्या काळापासून व्यवसायाला आलेला बहुरूपी कलाकार म्हणून. लोकांच्या दारात गेलं तर लोक म्हणतात, साहेब काम करा, काय करा. तरी लोक आम्हाला काय बोलतात, काय काय. आता इथून पुढं कला मुलं बी शिकलेले आहेत, 10वी 12वी 15वी पातूर शिकलेले आहेत. पण लोक म्हणतात नोकरी करा, काय करा. पण सरकार बी विचारत नाही आम्हाला. आणि बहुरूपी आहे म्हणून सनी विचारत बी नाहीत. कुठले लोक दारात गेलं तर काम करायला काय झालं म्हणतात, वाईट बोलतात. गावात गेलं तरी काय काय शिवे देतात. इथून पुढं आता आपला मुलं फिलं व्यवसाय करणार नाहीत. इथून पुढं दिसणार बी नाही तुम्हाला. काय वाटतंय बहुरूपी कला हे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे? बुडत चालले आता. हे लोकांचे मनोरंजन करतो, कला करून सनी लोक कसं करतात सांगा एकदा. बिनपगारी पोलाधिकारी दंगल पेटले का चालले घरी. 2 साहेब 40 गाड्या आणल्यात, बिगर टायरच्या गाड्यात. हेलिकॉप्टर बी आणलं तुमच्याकरता स्पेशल. बिगर पंख्याचं फुलाखाली लावला होता. जागानामध्ये उतरावलं इकडं, त्याच्यामुळं फुलाखाली उभा केलं. मला बी काय कमी नाही. काल बोर घेतला पत्र्यावर, चुलीला मोटर बसवली, हौदात पाईपलाईन केली, काँग्रेस लावला 15 एकर, ऊस लावला 40 एकर. काय कमी नाही मला बी. खर्चाची पंचता म्हणून आलो इकडं. बिनपगारी पोलाधिकारी दंगल पेटले का चालले घरी. गर्दीत जाऊ नका म्हणले. जिकडं शांतता तिकडंच फिरा मला साहेब. मी बी गर्दीत शिरत नाही. गर्दीत जावं तर मार कोणी खावं. जिकडं शांतता तिकडंच फिरा मला साहेब. ही लोककला गावगाड्यातली ऐतिहासिक वारसा असलेली परंपरा आहे. मात्र चित्रपटगृह आणि करमणुकीचे साधन वाढल्याने या बहुरूपी कलेकडे हळूहळू दुर्लक्ष होत गेले. आजच्या या आधुनिक युगात धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील अनिल शेगर यांनी हा बहुरूपी व्यवसाय आजही पुढे चालू ठेवलाय. खरं तर महाराष्ट्राला इतिहासाचा आणि संस्कृतीचा फार मोठा वारसा लाभलाय. त्यातीलच बहुरूपी ही एक कला जोपासणं गरजेचं आहे. बहुरूपी लोकांना चांगली वागणूक देणं, गावात आलेल्या बहुरूपी व्यक्तीला समजून घेणं, कोणत्याही अडचणीशिवाय बहुरूपी समाज जगला तरच ही कला अबाधित राहील. अन्यथा बहुरूपी लोककलाकारांच्या पुढच्या पिढ्या या व्यवसायात येण्यास धजावणार नाहीत.